नेहमीची तीच साधी भेंडी खाण्यापेक्षा या पद्धतीची भेंडीची भाजी करून बघा. ऑफिसचा डबा असो की शाळेचा डबा रिकामाच होऊन येईल आणि अगदी पोटभर जेवतील ही भाजी. तर आता बघा, भेंडी आपण चिरून घेतलेली आहे. सर्वात आधी पाववाटी भाजलेले शेंगदाणे, पाववाटी खोबरा खीस. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता. बारीक करून घेतलं, त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आलं घालून ते सुद्धा बारीक केलं. आता चिरलेली भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे. भेंडी मस्त अशी तळून घ्यायची आहे. आता ही तळलेली भेंडी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी टाकलं. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी घालून घेतलेली आहे आणि आपण जे कोरडं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आणि वाटण मस्त असं छान कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच कढीपत्ता घालून तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. आता कोरडे मसाले घालूयात. तर बघा, वाटण छान हलकं आणि कोरडं व्हायला लागलेलं आहे. यामध्ये धना पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर लाल तिखट, हळद आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तेही परतून घ्यायचं आहे. आता भाजीचा खमंगपणा वाढावा यासाठी आपण 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत आणि मस्त खमंग असं भाजून घेणार आहोत. आता वाटणही बघा मस्त असं कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये तळलेली भेंडी आपल्याला घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीला हलकासा आंबट अशी चव असेल तर भाजी खायलाही छान लागते. नक्की ही रेसिपी करून बघा. तुम्हाला ही भेंडीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.